नमो बुद्धाय. म्हणतात की दुनियात मन सगळ्यात ताकदवान आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण मनापासून म्हणजेच अंतःकरणातून मागितली तर ती तुम्हाला मिळते. असं मी नाही म्हणत, तर हे असं सगळे महापुरुष म्हणतात. पण मग जर काही सत्य आहे, खरं आहे, तर मग आपण जे काही मागतो तर ते आपल्याला का बरं नाही मिळत? कारण की कोणताही माणूस आपल्या जीवनात दुःख तर नाही मागणार ना, किंवा दुःखीही राहायला नाही आवडणार. पण तरीही तो मग दुःखी राहतो. प्रत्येक मनुष्य तर सफल व्हायला पाहतो, खूप धन कमवायला पाहतो, परंतु तो सफल नाही होत. कारण असा कोणताही माणूस म्हणणार नाही की मी नाकामयाब राहू का मी पैसे नाही कमवू. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर मग यामध्ये अशा दोन गोष्टी निघतात. एकतर ते महापुरुष चुकीचे आहेत की त्यांनी जे म्हटलं, मनाला जे काही मागितलं ते सर्व मिळते म्हणून, नाही तर मग आपण चुकीचं आहोत. आजची कहाणी जी मी आपल्याला ऐकवेल त्यात असा मंत्र मिळेल आणि त्याला समजल्यानंतर आपल्याला असा मंत्र माहीत पडेल. त्याच्यापासून आपण हे समजणार आहोत की आपल्या मनाने कोणतीही गोष्ट कशी केल्या जाते, मनात कोणत्याही गोष्टीचं बीज कसं रोवल्या जाते, हे या कहाणीने आपल्याला खूप चांगल्या रीतीनं कळेल. आणि त्यासोबत आपण हेही जाणाल की आकर्षणाचा नियम, लो अट्रॅक्शन कसं काम करते ते. कहाणी छोटीच आहे पण खूप मनाला स्पर्श करणारी आहे. त्याच्या पहिले आपण या कहाणीमध्ये गुंग व्हाल त्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग आपण कहाणीला सुरुवात करूया. एका वेळेची गोष्ट आहे. एका व्यक्तीच्या जीवनात फक्त दुःखच दुःख होते. तो जो कोणतीही कामं करेल त्या बिचाऱ्याचे ते पूर्ण नाही व्हायचे. आणि घरी आला तर घरी उदासीनता असायची, वाद व्हायचे. कोणालाही मदत मागितली तर कोणीही त्याची मदत नाही करायचे. असं वाटायचं की चहूबाजूने दुःखाचा डोंगर त्याच्यावरच जणू कोसळला. त्याला काहीही समजत नाही होतं की या दुःखातून बाहेर कसं निघायचं. तो रात्रदिवस ह्याच विचार करत राहायचा की या दुःखातून मुक्ती कशी मिळेल. तो दिवसरात्र हाच विचार करायचा की आपल्या दुःखातून बाहेर कसं निघायचं. याच कारणामुळे तो रात्रीला झोपायचा सुद्धा नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्या डोळ्याखाली काळे मोठे मोठे गड्डे पडले होते. आणि ते या गोष्टीची निशाणी होती की तो किती दुःखात आहे आणि किती चिंतेत आहे. कधीकधी तर त्याच्या मनात आत्महत्येचाही विचार यायचा. पण आपल्या कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि चिंतेमुळे तो हे पाऊल नाही उचलू शकत होता. तेव्हा त्याने एक निश्चय केला. तो एवढा वैतागून गेला होता आणि त्या वैतागामध्ये त्याने एक निश्चय केला की या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी काहीही करेल. त्याच्यासाठी त्याला कितीही मेहनत करावी लागेल तरी तो करेल. भले त्याच्यासाठी त्याला विस्तार चालावं लागले तरीही ह्या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी तो करेल. असंच एक दिवस त्याने आपल्या मित्राला विचारलं की मी आपलं जीवन कसं सुधारू. तर त्याच्या मित्राने त्याला सुचवलं की तू एखाद्या बाबाजवळ जा. त्यांच्याजवळ असा काही मंत्र असतो की त्याने आपले सर्व दुःख मिटतात, जीवन खुशीनं भरते आणि धनसंपत्तीही मिळते. तर तू असा एखादी बाबा शोध. मग बघ तुझे सर्व कामे पूर्ण होतील. त्या व्यक्तीच्या मनातही ह्या गोष्टी पूर्णपणे पक्की बसली की कोणता तरी बाबाच माझं दुःख दूर करेल. आणि म्हणूनच त्याला अशा कोणत्याही बाबाबद्दल माहिती झालं की तो त्या बाबाजवळ जायचा आणि त्या बाबाला आपलं सगळं दुःख सांगायचा आणि
त्याचं समाधानही विचारायचं आणि म्हणायचं की बाबा मी काहीही करायला तयार आहे, पण बस माझ्या समस्यापासून मला माझी मुक्ती द्या, सोडवा मला यातून. आपण जे काय म्हणाल ते मी करायला तयार आहे, पण माझ्या जीवनात चांगलं करा. बाबा त्याला काही टोणे टोटके सांगायचे आणि ते करवायचे आणि त्या बदल्यात त्याच्याकडून खूप मोठी दानदक्षिणाही घ्यायची. पुढं काय झालं हे आपण पुढल्या भागात बघणारच आहोत. पण मला आपल्याला हे सांगायचं आहे की ही जरी कहाणी वाटली तरी आपल्या जीवनातली जी सत्यता आहे त्यावर आधारित आहे. म्हणूनच याची सत्यता आणि समोर जो मी मंत्र सांगेल त्याला आपल्याला समजण्यासाठी जी आपली 15-15 मिनटाची लाईव्ह राहते त्याला नक्की जॉईन करत जा, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आनंद येईल आणि आपण ज्या शोधात आहोत, ज्या मंत्राच्या शोधात आहोत ते आपल्या जीवनात एक प्रकाश समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी चांगल्या रीतीनं मदत होईल. आणि ह्या ज्या कहाण्या आणि लाईव्ह आहे ह्या कुठल्याही काल्पनिक नाही किंवा मग एखादी गोष्ट रंगून सांगण्यासारखा विषय नाही, तर ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात रोजच्या जीवनात क्षणोक्षणी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा एक प्रत्यय आहे, एक सत्यात उतरणारा हा प्रकार आहे आणि याच्यामध्ये तेवढीच सत्यता आहे. त्याच्यामुळे कहाण्या समजून घेत चला आणि लाईव्हला जुळत चला, जेणेकरून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण हो, जीवन सुखी होईल आणि सगळ्यांचे जीवन एक मंगलमय होईल. सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं मंगल हो. साधू साधू.